फटका चांगला सजवला. पहिल्या बॉलवर तिथून फिल्डर पोहोचले होते. प्रयत्न भरपूर केले गेले आणि आपल्या संघाकरता इथून चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, पण बॉलला काही रोखू शकले नाही. बॉल केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. प्रशांत आणि आपण तेजस याला बघतोय. पहिला बॉल काय कॉमेंट्री करा सांग बरं. फुल टॉस आणखी एकदा थांबवलं. यावेळेस बॉल स्टॉप झालाय. दुसऱ्या करता प्रयत्न नाही मिळणार. बघा आरटीजी संघ पहिली मॅच हारला होता, दुसरी मॅच जिंकला होता आणि तिसरी मॅच देखील त्याच इराद्याने मैदानात घेऊन उतरलाय आणि त्यांचे सपोर्टर्स देखील खुश होत आहेत आणि होणं देखील फार महत्वाचं आहे, कारण की त्या दर्जाचा त्यांचा परफॉर्मन्स देखील राहिलाय. यावेळेस बॅकफुट वरती बॅट करून कट केलंय. रनआउटची शक्यता. चांगला थ्रो इथे पाहिजे. खराब थ्रो आलाय. जिथे सिंगलच धाव यायला पाहिजे त्यांनी पाठीमागे बॅकअप आहेत आणून संघ बसले जातील. सिंगल धाव प्राप्त होईल. यावेळेस फटका चांगला. दमदार खेळाडू धावतोय बॉलच्या पाठीमागे. तो बनणार प्रेक्षक आणि अंततः बॉलला थांबवलोय. 2 धावा. याही वेळेस देखील चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय. पाठीमागे खेळाडू आहे. दुसऱ्या करता प्रयत्न आणि 2 धावा होत आहेत प्राप्त. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाव फलक 10 आकड्यावरती. हा फुल टॉस हवेमध्ये. खेळाडू आहे बॉलच्या खाली आणि दुसऱ्या करता कॉल आणि दुसऱ्याची देखील होईल प्राप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा समाप्त केले. धाव फलक 12. षटक क्रमांक 2 ओव्हर नंबर 2 हातामध्ये सोपवली आहे प्रणय राऊतच्या. प्रणय राऊत कशा प्रकारे गोलंदाजी करतील त्याच्यावर देखील लक्ष केंद्रित करावं लागेल, पण आतापर्यंत दोन्ही संघ मातब्बर आहेत. आरटीजी संघ एक मातब्बर संघ आहे. पहिली मॅच हारले होते, दुसरी मॅच जिंकली होती आणि तिसरी मॅच त्याच्यामध्ये देखील आतापर्यंत झुंज चांगल्या प्रकारची देण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रणय बॉलिंग मार्क वरती आले. षटक क्रमांक 2 ची कहाणी स्टार्ट होणार आहे. प्रणयचा लॉंग रनअप आपण बघतोय. प्रणयचा हा बॉल बॅट शिकायला लागली. बॉल फाईन चाललाय वेगवान गतीने. बॉल रोखणं शक्य आणि हा बॉल ऐन मोमेंट वरती थांबवला जातो आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत.
चौकाराचा इशारा आणि त्याच डिसिजन करता वाट बघावी लागली होती आणि चौकाराच्या मदतीने धाव फलक वाढला जाईल जाऊन पोहोचेल ते स्कोर 14 ना 16 धावा धाव फलकावरती पहिल्या बॉलवरती चौकाराला आहे. चला स्पीडअप करा वेळेला महत्व द्या वेळ फार महत्वाची आपल्याकरता याच्याकरता याच्यानंतर आणखी एक शेड्यूलची मॅच कंप्लीट करायची आपल्याला वेळेला महत्व द्या प्लीज ऑफिशियल अंपायर्स आपण खेळाडूंना कॉल देत राहा कारण की याच्यानंतर आणखी एक मॅच कंप्लीट करायची आहे. ऑफिशियल पंच सर चौकार आहे का अंपायर हा चौकाराचा इशारा दिलाय. धाव फलक 16 च्या आकड्यात जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 2 ला 4 च्या साह्याने सुरुवात झाली आहे. याही वेळेस कट करण्याचा प्रयत्न वेगवान अपील तर झाली होती बघा कॅच ड्रॉप जीवनदान प्राप्त झालंय. कम बॅक केला गोलंदाजाने. याही वेळेस ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि तो देखील चांगल्या प्रकारचा वा बघा जल्लो 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 दर्शवतोय की चांगल्या प्रकारचा बॉल तो डिलिव्हर केलाय वा. यावेळेस देखील सोडलाय. आणखी एक बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल.
चला अंपायर सोबत आर्ग्युमेंट करू नका. पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन राहणार आहे. केलाय पूर्णपणे कमबॅक झाला. आता बॅटर अंडर प्रेशर आहे. विकेट येण्याचे चान्सेस शक्यता आहे आणि बॉल हवेमध्ये खेळलाय. फिल्डरच्या डोक्यावरून इनफिल्डच्या डोक्यावरून डीप पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार. ट्वेंटी 20 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. आता शेवटचा बॉल त्याला देखील कट केलं. पॉइंटचा खेळाडू आणखी एकदा चुकी करतोय. खराब फिल्डिंग, अतिशय खराब फिल्डिंग. षटक क्रमांक 2 ची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्त्या केरेस धावफलक जाऊन पोहोचले 24 धावा धावफलकावरती. आणखी एकदा चांगला फटका सजवला गेला. बिटवीन द गॅप हा चाललाय बॉल आणि हा ही बॉल देखील नाही थांबणार. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार. आणखी एकदा बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. चांगला फटका. सिंगल तर इथे इझिली मिळेल आणि सिंगलने समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने स्कोर वाढला आणि जाऊन पोहोचलाय 35 धावा धावफलकावरती. 35 रन धावफलकावरती जाऊन पोहोचलेत.
आणखी एकदा पुल केलंय, पॉवरफुल सक्सेसफुल षटकार 6. वाह. स्कोर वाढलाय, जाऊन पोहोचला 41 आकड्यावरती. तिसरा षटक मार्ग असतंय. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. आर्या नाईट रायडर संघ अक्षरशः हा दिवस गाजवतात. भलेही त्यांच्या संघामध्ये नाईट असेल पण आतापर्यंत त्यांनी हा दिवस गाजवलाय. चांगल्या प्रकारचं प्रदर्शन राहिलंय बघा आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत होत चालली आहे. तेजस आतापर्यंत तेज चमकला आणि तसेच प्रशांत आहे, त्याने देखील भले त्याचं नाव प्रशांत आहे पण तो शांत देखील राहिला नाहीये. धुमाकूळ बचावलं जात आहे. चांगली बॅटिंग करतात दोन्ही बॅटर्स. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील या षटकामधील. आक्रमण केलंय, क्रिश मागला ठरलाय. आणखी एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने यावेळेस विकेट. बिग विकेट डाऊन. कम ऑन डीजे. कॅच इटचा गोल. वा, काय झेल पकडलाय आणि हा जोश उत्साह दर्शवतोय. मोठा विकेटचं पतन झालं. बिग विकेट डाऊन. वा, अफलातून लाजवाब हा झेल आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. शॉर्ट प्ले केला गेला बघा. बॉल आला आणि बॉल डिलिव्हर झालाय. पुल केला होता बॉलला आणि डीप वरती बघा चांगल्या प्रकारचं जजमेंट आपण बघितलंय. वा, अफलातून लाजवाब सिंगल हँडेडली झेल. येतो मेरे भाई हात का खेळ आहे. वाह, 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा समाप्त केला. धाव फलक 41. 3 ओव्हरच्या नंतर स्कोर 41. प्रणय राऊत आलेत आता बॉलिंग मार्क वरती. प्रणयचा हा बॉल, फर्स्ट बॉल हवेमध्ये. बॉलच्या पाठीमागे खेळाडू तैनात आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या करता येण्याचा धाडसी प्रयत्न होता, नाही मिळू शकणार. सिंगल समाधान व्यक्त. धाव फलक 42.
48 रन्स ऑन द बोर्ड. 48 धावा धाव फलकावरती आहेत. आणखी एक आपण दर्जेदार स्ट्रोक बघितलाय. ओव्हर पिच बॉल जागा मिळाली आणि त्या जागेचा फायदा उचलला गेला. तेजसच्या बॅट मधून आपण माहिती 2 बॉलमध्ये 12 धावा आतापर्यंत आल्यात आणि हा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आहे. आणि धावफलकाचा विचार करता 54 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. आरटीजी संघ चांगलं प्रदर्शन करत होता पण इथून 54 रन्स ऑन दी बोर्ड. हे षटक मागे ठरत होत आहे आणि तेजस चांगली बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक 2 आलेत. आणखी एकदा बैठक शॉट खेळलाय. डीप वरती खेळाडू तैनात आहे पण फरक पडणार नाहीये. बॉल गेलाय सीमारेषा ओलांडून. आणखी एक चौकार. 6-6-4 या सामन्याची कायापालट, या इनिंगची कायापालट करत असताना फलंदाज तेज चमकतोय त्याचा. थँक्यू रिझे. 58 धावा धावफल करते. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत जर बॅटिंग चालू राहिली तर आर्या नाईट रायडर्स संघ इथून किमान 80 धावा देखील बनवू शकेल. आणखी एकदा फटका चांगला आणि हाही देखील बॉल चाललाय प्रेक्षकांना भेटण्याकरता. दर्जेदार चौकार खणखणीत. थँक्यू 6चा इशारा आलाय. आम्हाला वाटतं की बॉल जस्ट आतमध्ये पडलाय पण बॉल जस्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. इथे देखील आणखी एकदा 6 धावा. म्हणजे या षटकामध्ये बऱ्याच धावा खर्ची पडतायत प्रणय राऊत. धावफलक 64. शेवटचा बॉल शिल्लक आहे आता. आणखी एकदा इथून जागा मिळाली, रूम मिळाली. पॉइंटच्या डोक्यात जाऊन यावेळेस खेळला आणि हाही देखील बॉल जाईन. यावेळेस चौकाराचा इशारा. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचा समाप्त केला. धावफलक 68 रन्स ऑन दी बोर्ड. 68 धावसंख्या. Thank you, DC. शेवटचे 6 बॉल स्टेप आउट करून चांगला फटका डीप लॉंग ऑफ वरती खेळाडू आहे.
इथे बघा आणखी एकदा बॉलला कट केलाय आणि पाठीमागे बॅकअप पण त्याने देखील चुकी केली आहे. अतिशय वारंवार खराब फिल्डिंग आणि खराब फिल्डिंगचा फायदा समोरील संघ उचलतोय आणि या 4च्या मदतीने धावफलक आणखी एकदा वेगवान गतीने वाढला आणि जाऊन पोहोचला 73 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. और 73 रन्स ऑन द बोर्ड. आरटीजी टीम अतिशय खराब फिल्डिंग राहिली आहे. यावेळेस देखील पूल केलाय पॉवरफुल ठरेल आणि हाही देखील गेलाय सीमारेषे पलीकडे. षटकार 6 वहा डीजे. थँक्यू डीजे. बघा आरटीजी किंग्स हा तोच संघ ज्याने की सेकंड मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता पण कदाचित जेवण झाल्याच्या नंतर शरीरामध्ये सुस्ती आली की काय हा तोच मोमेंट आपल्याला पाहायला मिळाला नाही. याच्या अगोदरची मॅच आरटीजी संघ काय खेळला होता पण ही मॅच आतापर्यंत खराब पद्धतीने खेळलाय. आणखी एकदा यामुळे चांगल्या प्रकारचा बॉल आहे. विकेट कीपर करामत करतायत पण आपल्या क्रीज मध्ये थांबलेत बॅटर आणि 79 धावा धावफलकावरती आहेत आणि आरटीजी संघ देखील एक मातबर संघ चेस धावा ते देखील करू शकतायत. काही वेगळं करायचं नाहीये. त्यांनी जशा प्रकारे अंदाजामध्ये बॅटिंग केली आहे आणि आपल्याला देखील त्याच अंदाजामध्ये बॅटिंग करावी लागेल. शेवटच्या आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस बॉल हवेमध्ये गेलाय. फटका फसलाय बॉलच्या खाली. स्वतः बॉलर आलाय. बराच स्पीड आणि बॉल हवेमधून झेल चांगल्या प्रकारचा टिपलाय. विकेट डाऊन. But शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती किती धावा मिळतील. 1 कंप्लीट आणि दुसरा करता प्रयत्न आणि 2 धावा इथे प्राप्त होता. 2 धावा कंप्लीट. धावफलक 81 आणि जिंकण्याकरता 82. 82 धावसंख्येचं आव्हान आहे. 82 विशाल काय टार्गेट एवढं इझी होणार नाहीये आणि इझी एवढं होणार नाहीये मित्रांनो कारण की धावा बऱ्याच उभ्या राहिल्यात.
बघा सेकंड इनिंग सुरुवात होईल. बघा आरटीजी संघ प्रत्युत्तर देईल का बघावं लागेल. त्यांचे फॅन्स तर सांगतात की दिलं जाईन आपण येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. मॅच इंटरेस्टिंग होणार आहे. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून पहिली इनिंग संपली आणि पहिल्या इनिंग मध्ये म्हणलं त्या 81-82 आव्हान आहे. ओपनिंग बॅटर्स मैदान दरम्यान इन झाले दाखल झाले हर्ष पाटील आणि तसेच प्रणय राऊत आपण यांना बघतोय आणि बॉलिंग मार्क वरती आपण प्रतीक यांना बघतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बघा 16.40चा रिक्वायर्ड रन स्टार्टिंग पासून आहे म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे तुम्हाला किमान 17 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या बॉल वरती आक्रमण आणि खेळाडू आहे बॉलच्या खाली पण काय घडलंय बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलाय पहिल्या बॉल वरती. वा काय सुरुवात झाली आहे धडाकेबाज सुरुवात. डीजे कुठे रत्न हाताला गावलं तुम्हाला बघायचंय तुम्हाला बघा पहिल्या बॉलवरती कॅच तर पकडला होता पण स्वतःला इथून कंट्रोल करू शकले नाही. बाउंड्री रोप वरती पाय टेकला गेला आणि त्या अनुषंगाने पहिल्या बॉलवरती जीवनदान आणि जीवनदानच्या सहित या 6 धावा. आक्रमक सुरुवात. दुसरा बॉल सोडलाय वाईट बॉलचा इशारा ना. एक्स्ट्रा बॉल प्रेशर प्रेशर प्रेशर. चेक 1 2 आणखी एकदा बॉल हवेमध्ये खेळलाय पण यावेळेस मिस टाइम विकेटचं बटन बिग विकेट डाऊन. हर्ष याला माघारी परतावं लागेल. डीजे थँक्यू डीजे. दोन बॉल 7. नवीन बॅटर आले मैदान दरम्यान. आल्या पावलाने माघारी परतावं लागेल. बिग विकेट. आणखी एक आल्या पावलाने बॅक टू बॅकचा दुसरा धक्का आरटीजी लायन्स या किंग्स या संघाला. पुरी बघण्यात घालवली तेव्हा कुठे रत्न हाताला गावलं तुम्हाला बघायचंय तुम्हाला कसे मला म्हणाली थँक्यू डीजे. पहिल्या बॉल वरती तिथून उम्मीद तर जागी केली होती आणि अक्षरशः आम्हाला वाटलं की कदाचित आरटीजी किंग्स हा संघ टफ देईल पण पहिल्या बॉल वरती षटकार आल्याच्या नंतर वाईड आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक विकेट्स. हॅट्रिक बॉल गोलंदाजा करता. हॅट्रिक बॉल हवेमध्ये गेला. विकेट हॅट्रिक कंप्लीट जाते. 3 बॉल 3 झटके. प्रतीक नावाचं वादळ मैदान दरम्यान आलाय. आरटीजी किंग्स संघ त्या वादळामध्ये वाहत चाललाय.
मला बघून हसली गाली I love you मला म्हणाली. बॅक टू बॅक 3 झटके विकेट हॅट्रिक साध्य केले जाते या स्पर्धेमध्ये. कदाचित चौथी विकेट लोडिंग आहे आणि ती होते की काय. बॅक टू बॅक 4 बॉल आणि 4 झटके. 4 बॉल वरती 4 विकेट्स. प्रतीक या खेळाडूची जेवढी प्रशंसा केली त्याने तेवढी कमी आहे. 4 बॉल मध्ये 4 विकेट प्रतीकने आपल्या नावावरती अर्जित करून घेतल्यात. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. वाह. तुझ्यासाठी आले बनात तांदरे तुझ्यासाठी आले बनात. DJ Rohit in the mix. आता डंकी डीजे. बघा टेनिस खेळच्या बॉलच्या विश्वामध्ये आम्ही एका गोलंदाजाला 5 बॉलमध्ये 5 विकेट देखील घेताना बघितलंय. वसई कोलिवाड्याचा तो खेळाडू होता आणि इथे देखील ती संधी आहे आणि ती प्रतीककडे संधी देखील आहे आणि त्या संधीचं सोनं करू शकेल तो प्रतीक. त्या रेकॉर्डला इथून बराबर करू शकेल प्रतीक. इथे जर विकेट घेतली तर 5 बॉलमध्ये 5 विकेट होऊ शकतात. पहिल्या षटकामध्ये शेवटचा बॉल शिल्लक 7 धावा आणि 4 गडी बाद झालेत. आणखी एकदा बॉल हवेमध्ये गेलाय. विकेट वाचलाय हा खेळाडू. असं वाटलं की 5 बॉल मध्ये 5 विकेट आम्ही त्या रेकॉर्डची बराबरी होताना बघितली होती. आता जस्ट डोळ्यासमोर तोच रेकॉर्ड आला होता पण यावेळेस वाचवला जाईल आणि बॅटर देखील वाचेल. इक्वेशन समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॉल शिल्लक असेल तुमच्या हातामध्ये 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 74 या धावसंख्येची आवश्यकता. 24 बॉल 74. इक्वेशन समीकरण पूर्णपणे बदललंय आता. आणि ओव्हर नंबर 2 ला इथून सुरुवात होणारच होती पण व्हाईट बॉलचा इशारा आलाय. बघा इथून आरटीजी संघ इथून देखील जिंकू शकेल पण तुम्हाला चांगले प्रयत्न करावे लागतील. सर्व काही शक्य आहे या जगामध्ये पण प्रयत्न करावे तुम्हाला लागतील. 4 भले विकेट पडल्यात पण बाकीच्यांमध्ये देखील क्षमता आहे ती पण तिथून सिद्ध करावी लागेल. इथे डिफेन्स केलाय. सन्मान दिलाय. किमान सिंगल मिळेल आणि सिंगल डबल मित्रांनो काही होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर चौकार षटकारांचा पाऊस अक्षरशः या मैदानावरती तुम्हाला पाडावं लागेल. बॉल हवेमध्ये. लॉफ्ट स्ट्रोक. बॉल हवेमध्ये गेलाय. फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू पण दूर राहील. सिंगल तिथे देखील मिळेल.
11-11 स्कोर फक्त 11च्या आकड्यावरती जाऊन पोहोचला आणि 4 विकेट गमावल्या जातात. षटक क्रमांक दुसरा 2 बॉल त्यापैकी कंप्लीट झाले आणखी 4 बॉल शिल्लक आहेत. विशाल काय टार्गेटचा तुम्ही पाठलाग करताय तर तुम्हाला किमान पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली धाव संख्या तुम्हाला उभी करायची होती. धाव संख्या तर उभी करू शकले नाही पण विकेटचा अंबार त्याने उभा केलाय. 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये 71ची आवश्यकता आहे. एक चांगलं टर्निंग पॉइंट वाला षटक जर आलं ना ही मॅच इथे देखील बनू शकेल कारण की बघा आरटीजी किंग संघाने चुकी कुठे केली होती. एक षटक त्यांचं 27 धावांचं आलं होतं. त्याच अनुषंगाने त्याच बरोबर जर इथे जर एक 30 धावांचं षटक आलं ना तर ही मॅच बनू शकेल. सर्व काही शक्य आहे मी सांगतो आणि होऊ देखील शकेल. थँक्यू डीजे. 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये जिंकण्याकरता 71 या धावसंख्येची आवश्यकता आहे. बघा इथे फटका चांगला पण मिस टाइम झालाय. बॉलच्या खाली खेळाडू पोहोचलाय. विकेटचं पतन. विकेट नंबर डीजे. వచ్చి చంపేస్తుండాయి ఫీలింగ్ సో వచ్చిండాయి ఫీలింగ్ సో వచ్చిండాయి ఫీలింగ్ సో వచ్చి చంపేస్తుండాయి ఫీలింగ్ సో. थँक्यू डीजे. आरटीजी किंग संघाची आता सध्या फिलिंग्स आपल्याला समजायला लागेल. बघा कारण की फिलिंग्स त्यांच्या खेळाडूंनी ठेवल्या नाहीयेत कारण की विकी आलाय बॅटिंग करण्याकरता आणि तेच दर्शवलं जाते विकी कशा अंदाजामध्ये बॅटिंग करीन आणि 5 विकेट आणि 11 धावांवरती 5 गडी गमावणं म्हणजे तिथून खराब स्टार्ट आतापर्यंत. हा बॉल सोडलाय पंचांच्या नजरेमध्ये. वाईट बॉल खरा बॉल. धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल पहिल 12. अगोदर ऑफ स्टंप आणि त्याच्यानंतर लेग स्टंप वरती हा बॉल आणि पंचांच्या नजरेमध्ये चांगल्या प्रकारचा डॉट बॉल. आता बॉल शिल्लक आहे 20 आणि 20 बॉल मध्ये 70ची आवश्यकता. आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल. स्कोर सांगतो मग 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 70ची आवश्यकता.
हंगामा भाग रही हूँ मैं काले काले नहीं तो क्या हुआ दिल वाले नहीं हम काले नहीं तो क्या हुआ दिल वाले नहीं हम तेरे 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 चाहने वाले हैं हम काले नहीं तो क्या हुआ दिल वाले नहीं हम काले नहीं तो क्या हुआ दिल वाले नहीं हम तेरे 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 चाहने वाले हैं. थँक्यू. 18 बॉल आणि 18 मध्ये 70 ची आवश्यकता. 18 बॉल आणि 70 या धावा पाहिजे जिंकण्याकरता आणि बघावं लागेल निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये मॅच कुठेतरी फिरू शकेल. आता बॅकफुट वरती बॅट करून चांगल्या प्रकारे बॉलला दिशा दिली आणि रनआउटची दाट शक्यता आहे आणि पण थ्रो बघा अतिशय खराब होता. यावेळी एक्स्ट्रा बाउन्स वाईडचा इशारा दिला जातोय. यावेळेस आणखी एकदा पूर्ण कट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव तिथे इझिली प्राप्त होईल. सोळा बॉल आणि 16 बॉल मध्ये 68 ची आवश्यकता. आणखी एकदा बॅकफुट वरती वेट करून गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा बॉल थांबणार नाहीये. यावेळी चौकार आलाय पण आरटीजी संघामध्ये तो जोश उत्साह पाहायला मिळत नाहीये कारण की त्यांचे शोल्डर्स डाऊन झालेत. त्यांना माहिती की मॅच जिंकणं कठीण आहे आणि त्या अनुषंगाने इथून सर्व त्यांचे प्रशंसक गार झालेत सध्या. तर आरटीजी संघाची जर्सी बघून मला आरसीबी संघाची आठवण येते आणि आरसीबी म्हणलं तर लॉयल्टी, पण लॉयल्टी आतापर्यंत आरटीजी संघाने दर्शवली नाहीये. चौकाराला सेलिब्रेशन करणं फार महत्वाचं आहे. जोश उत्साह तुमच्यामध्ये असला पाहिजे. यस डेफिनेटली आता जोश पाहिजे. यावेळेस अंपायर आमच्या दिशेने वळतात. वाईड बॉलचा इशारा. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल आणि चांगल्या प्रकारचा बॉल डिलिव्हर केलाय. तेरा बॉल आणि 13 बॉल मध्ये 62 ची आवश्यकता आहे. सोडलाय हा बॉल. यावेळेस वाईड बॉलचा इशारा दिला जाईल. तेरा बॉल आणि 13 बॉल मध्ये 61 ची आवश्यकता आहे. फटका चांगला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे.
बघा बॉल शिल्लक 12 आणि 12 बॉल मध्ये 57ची आवश्यकता. 28.50 रिक्वायर्ड रन रेट रन रेट हा तो सध्या आपण बघतोय. प्रतीक आलाय बॉल. अक्षरच्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी 4 विकेट घेतल्या होत्या. फायफर घेण्याची दाट शक्यता. फुल टॉस बॉल फक्त इथून स्ट्रेट बॅटचा उपयोग केला गेला आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक वाढलं. त्यांनी जाऊन पोहोचलं 26. 11 बॉल आणि 56ची आवश्यकता. यावेळेस हवेमध्ये विकेट कंप्लीट नाही. बघा असं वाटलं की 5 विकेट कंप्लीट होतील की काय, पण 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये आता 54ची आवश्यकता आहे. थँक्यू डीजे. चांगल्या प्रकारचा बॉल, वेगवान पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला जातो आणि गोलंदाज प्रतीक मात्र त्याची जेवढी प्रशंसा केली त्यात तेवढी कमी आहे. बघा आता रिक्वायर्ड रन रेट आणि 9 बॉल मध्ये 9 षटकारांची आवश्यकता आहे. स्टेप आउट करून फटका समोरच्या क्षेत्रामध्ये. फायफर नाही. कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झालाय. बघा प्रतीकचं मन चांगल्या प्रकारचं आणि प्रतीक सांगतोय की जाऊ द्या कॅच ड्रॉप झाला तरी हरकत नाहीये, पण फायफर महत्वाचा असतो मित्रांनो. बघा आपल्या आयुष्यामध्ये एक बेस्ट मोमेंट आणि बेस्ट बॉलिंग फिगर देखील होऊ शकली असती प्रतीक. 5 विकेट तो घेऊ शकला असता. 2 बॉल आणखी आहेत प्रतीक. यू कॅन डू इट. तुम्ही करून दाखवू शकता आणि फायफर हा कंप्लीट होईल मला असं वाटतंय. 8 बॉल आणि 52ची आवश्यकता. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बघा शेवटचे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 48ची आवश्यकता. सात बॉल 48 इक्वेशन. इथे आणखी एकदा कट करायचं होतं पण चांगलं स्पेल इथून संपलंय. बघा प्रतीक मात्र चांगलं स्पेल संपलं आणि इक्वेशन समीकरण बघा आता तुमच्या हातापर्यंत हातामध्ये नाही राहिलं. ते 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 48ची आवश्यकता. बघा आपण कम्पेअर करूया दोन्ही इनिंगला. पहिल्या इनिंगचा विचार केला तर आर्यन नाईट रायडर संघ होता 68 वरती आणि तसेच आरटीजी किंग्सचा संघ होता 34 वरती. म्हणजे अर्ध्यापर्यंत पण देखील नाहीये. म्हणजे ऑलमोस्ट अर्धा आहे. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 48ची आवश्यकता. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये एका बॅटरने देखील 50 धाबा बनवल्या होत्या. जेठालाल चंपकलाल गडा 6 बॉल मध्ये त्यांनी 50 धाबा. सहा बॉल आणि 48चं इक्वेशन. पहिला बॉल चांगल्या प्रकारे इथून खेळून काढला जातोय. बघा मित्रांनो तुम्ही लीग स्टेजच्या मॅचेस खेळताय तर त्याच्यामध्ये मार्जिन ऑफ एरर हा फार महत्वाचा असेल. बघा आरटीजी टीम तुम्ही जेवढे मॅच क्लोज घेऊन जाल तेवढं तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. अन्यथा नाहीतर नेट तर माझ्या मध्ये इथून जास्तच खराब होताना आपल्याला पाहायला मिळतोय. किमान तुम्ही 40च्या अंतराने जर हरला तर नेट फार खराब होऊ शकेल. 5 बॉल मध्ये 47चं इक्वेशन. किमान इथून क्लोज आणं फार महत्वाचं असेल.
स्टेप आउट करून फटका चांगला पण मिस टाइम झालाय. बॉलचा खाली काढू झेल टिपलाय. विकेट. धक्का क्रमांक 7. सगळे मला गाणी झाला पाहिजे. शरद दादा नाव आला पाहिजे. आमचं शरद दादा शर्यत जिंकला पिवटी अंड्यामध्ये. जमू दादा शर्यत जिंकला पिवटी आल्या आल्या इथून ऑन साइडला दिशा दिली आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसरा करता प्रयत्न. रनआउटची शक्यता. एकाच प्लॅटफॉर्म वरती 2 ट्रेन आल्यात. बघा टाइम असताना इंडिकेटर मिळालंय. त्या अनुषंगाने इथून अपघात वाचला. इथून ऍक्सिडेंट होऊ शकला असतं. सिंगल धाव प्राप्त होईल आणि इक्वेशन समीकरण 3 बॉल आणि 46 ची आवश्यकता. आणखी एकदा इथून दिशा दिली आहे. रनआउटची शक्यता आणि काय घडलंय. पोचलेत बॅटर. दोन बॉल 45 आवश्यकता. चांगल्या प्रकारचा बॉल आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉल मध्ये 45 ची आवश्यकता. ऑन साइडला दिशा दिली आहे आणि हा बॉल थांबवलाय. एक कंप्लीट आणि एकाने समाधान व्यक्त करावं लागेल आणि तसेच आर्यन नाईट रायडर्स संघाने या मॅचला जिंकले. 43 धावाने जिंकलंय. मोठ्या मार्जाने जिंकलं. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक आरटीजी किंग्स. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय प्रतीक म्हात्रे. Yeah.